सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जगप्रसिद्ध असलेला हापूस आंबा उत्पादकांवरती आता मोठं संकट। अवकाळी पाऊस, बदलतं हवामान, कीटकांचा आंबा पिकावरती मोठा प्रादुर्भाव। कोकणातील आंबा व्यापारी त्यामुळे हतबल झालेले आहेत। पुण्यातील भोरमध्ये शेतकऱ्यांना आंब्याला आलेला मोहोर संरक्षणाबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन। शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन करण्यात येतंय मार्गदर्शन। गडचिरोलीमध्ये 4 वर्षांनंतर यावर्षी मिरचीला प्रति क्विंटल 25,000 रुपयांचा दर, चांगला भाव मिळत असल्याने मिरची उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वर्धा जिल्ह्यामध्ये कापूस वेचण्यासाठी मजुरांची कमतरता, मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण, कापूस वेचणीच्या कामाला मोठा विलंब। व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवरती पुण्यातील मावळ तालुक्यात उत्पादित लाल गुलाबांना देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी। लाल गुलाबांची सध्या वेगात विक्री सुरू। शेतकरी आणि निर्यातदारांमध्ये आनंदाचं वातावरण। जालन्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यातील आणखी एका आरोपीला अटक। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्या प्रकरणी आतापर्यंत 36 आरोपींना अटक। अंबड घनसावंगीमध्ये 24,90,77,000 रुपयांचा अनुदान घोटाळा उघड झाला होता। शासनाकडून मिळणाऱ्या बोनसच्या रकमेसाठी गोंदियातील धान उत्पादक शेतकऱ्यांची पायपीट। धान खरेदी केंद्रातील गैरकारभाराचा शेतकऱ्यांना फटका। सालेकसातील 1,447 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेत। हिंगोलीच्या कवठा या ठिकाणी जयपूर महामार्गावरील कयाधू नदीच्या पुलाचं काम होऊन देखील कठड्याचं काम अपूर्णच। पुलावरून प्रवास करणं धोकादायक। पुलावरील कठडे बसवण्याची प्रवाशांची मागणी। वाशिमच्या मनोरातील कोंडोली या ठिकाणी जलजीवन मिशन अंतर्गत यावेळेस संपूर्ण कामं रखडल्याचं चित्र समोर। बुलढाण्याच्या मेहकर शहरातील 1,45,00,000 रुपयांचा स्विमिंग पूल बंदच। 2014 पासून नागरिकांसाठीच्या सुविधा धुळकात। करदात्याचे पैसे वाया, नागरिकांकडून नाराजी व्यक्त। धाराशिव जिल्ह्यामध्ये पोलिसांकडून 72,84,000 रुपयाची अफूची झाडं जप्त। दसमेगाव या ठिकाणी अवैधरित्या शेतकऱ्यांनी अफूच्या झाडाची लागवड केली होती। शेतकऱ्यांवरती वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये वाहनांच्या बनावट नंबर प्लेट बनवणाऱ्या कारखान्यावरती छापा। नंबर प्लेटसह एकूण 4,07,000चा मुद्देमाल जप्त। शासनाची नंबर प्लेट असल्याचं भासवून 500 रुपयात नंबर प्लेट विक्री केल्याचंही उघडकीस। दुकानदाराला पोलिसांकडून अटक। गडचिरोली जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात। पहिल्या दिवशी 1,185 उमेदवार तरुण चाचणीला हजर। मैदान चाचणी सुरू असून प्रत्यक्ष गटमध्ये 200 विद्यार्थ्यांचा सहभाग। बीड पोलीस भरती दरम्यान सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मैदानी चाचणी न घेण्याचे डीजी कार्यालयाचे लेखी आदेश। बीडमध्ये पोलीस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू झाल्यानंतर डीजी कार्यालयाचा महत्त्वाचा निर्णय। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात कामगार कृती समितीचं आंदोलन। कामगार विरोधी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन। केंद्र सरकारने लागू केलेला 4 श्रम संहिता कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन। रत्नागिरी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचं आंदोलन। 8वा वेतन आयोग लागू करावा अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन। जिल्हा परिषदेमधील 400 कर्मचारी आंदोलनात सहभागी। नाशिकमध्ये गोल्फ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात देशभरात संताप। नाशिकमध्ये संयुक्त कृती समितीच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। जालन्याच्या मंठा तालुक्यातील टाकळखोपा या गावामध्ये ग्रामस्थांचं रस्त्यांच्या मागणीसाठी आमरण उपोषण। वारंवार निवेदन देऊन देखील प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा देखील ग्रामस्थांचा आरोप। ठाणे जिल्ह्यातील मुरबाडमध्ये सीयूटी संघटनेकडून देशव्यापी आंदोलनात सहभाग। सीयूटीच्या कार्यकर्त्यांचा आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग। स्थानिक कंपन्यांचे विषय घेऊन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी आंदोलन। बीडच्या वरळीमध्ये सीटू कामगार संघटनेचा परळी तहसील कार्यालय भव्य मोर्चा। 4 श्रमसंहिता लागू केलेला कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन। अहिल्यानगरमध्ये देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवरती कामगार संघटना चांगल्याच आक्रमक। कामगार संघटना यावेळेस विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्यांनी मोर्चा काढला। या मोर्चाला विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी देखील उपस्थित होते। सोलापूरमध्ये सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या कामगार संघटनेच्या वतीनं मोर्चा। केंद्र शासनाने नव्याने लागू केलेल्या कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा। दत्तनगर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला।
अमरावतीमध्ये विविध मागण्यांसाठी हजारो कामगार रस्त्यावरती एरविंद चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कामगारांचा मोर्चामध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविकांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग। नाशिकच्या विंचूर या ठिकाणी 100 वर्ष जुनी जिल्हा परिषद शाळेची बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री, विद्यार्थी पालक आणि नागरिकांचा नाशिक छत्रपती संभाजीनगर मार्गावरती रास्ता रोको, अधिकृत कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचाही इशारा। भारत अमेरिका व्यापारी करारामुळे स्वस्त कृषी माल आयात होऊन स्थानिक दर घसरण्याची भीती। याच अमेरिका भारत ट्रेड कराराविरोधात पुणतांबा या ठिकाणी शेतकऱ्यांचं निषेध आंदोलन। तर MSP दुग्ध व्यवसाय आणि धान्य दरांच्या मुद्द्यावरती शेतकऱ्यांचं आंदोलन। कल्याण नगर राष्ट्रीय महामार्गावरती रास्ता रोको, कामगार संघटनेचा रास्ता रोको आंदोलन। टेक्नोक्राफ्ट मधील बाहेर काढलेल्या कामगारांना कामावर घेण्याची आंदोलकांची मागणी। धुळे जिल्हा हमाल मापाडी कामगार संघटनेचा यलगार, प्रलंबित मागण्यांसाठी पारोळा चौफुली रस्त्यावरती रास्ता रोको। साक्री आणि पिंपळनेर सारख्या भागात अद्यापही माथाडी कामगार कायदा लागू न झाल्यानं कामगारांमध्ये मोठा असंतोष। जळगावमध्ये महाराष्ट्र राज्य वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। कामगार विरोधी 4 श्रम संहिता रद्द करा, किमान मासिक वेतन आणि मासिक पेन्शन लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी कामगारांचं आंदोलन। पालघरच्या वाडा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांचं आंदोलन। श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना महिला डॉक्टरला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप। श्रमजीवी कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्याची ही मागणी। नागपुरातील संविधान चौकात कामगारांचं धरणे आंदोलन। 4 कामगार कायदे रद्द करण्याची आंदोलकांची मागणी। आंदोलनात विविध संघटनांचे कामगार सहभागी। वाशिम जिल्ह्यामध्ये देखभाल आणि दुरुस्ती अभावी अनेक बंधाऱ्यांना तडे। परिणामी फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच बहुतांश बंधारे कोरडे पडल्याचं चित्र। रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। जळगावच्या 40 गावातील पाटणादेवी परिसरात घाणीचं साम्राज्य। संबंधित विभागानं नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची नागरिकांची मागणी। नागरिकांना स्वच्छता राखण्याचं आवाहन। नंदुरबारमधून जाणाऱ्या नेत्रग शिवाळी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम अपूर्ण। महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं वाहन चालकांना मनस्ताप। महामार्गाचं काम जलद गतीनं सुरू करण्याची नागरिकांची मागणी। राज्यातील अंगणवाडी सेविकांचा आज ऐतिहासिक 1 दिवसीय संप। परिणामी अंगणवाडी केंद्र बंद असल्यानं चिमुकले पोषण आहारापासून वंचित। बंद असलेल्या अंगणवाडी केंद्राबाहेर हातात ताटल्या घेऊन चिमुकले उपोषण आहाराच्या प्रतीक्षेत। अकोल्याच्या महसूल विभागातील शिपायाकडून आपल्यावरती अन्याय झाल्याचा आरोप। अनधिकृत रजेच्या कारणावरून पगार थांबवल्यानं आर्थिक संकट ओढावल्याचा दावा। सखोल चौकशी करून न्याय देण्याची शिपायाची मागणी। नाशिकमध्ये शेअर मार्केटिंगच्या नावाखाली ज्योतिषाकडून 73 लाखांची फसवणूक। गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवून ज्योतिष फरार। नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यामध्ये ज्योतिषाविरोधात गुन्हा। अहिल्यानगरच्या कोल्हारमधील दवाखान्यामध्ये चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। चोरीच्या घटनेनं व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। जालन्यामध्ये 1,22,000 बनावट नोटांसह 5 जणांची टोळी जेरबंद। अंबड पोलिसांची मोठी कारवाई। 3 महिन्यांपासून सुरू होता बनावट नोटांचा कारखाना। 7 लाख रुपयांच्या बनावट नोटा छापून चलनात आणल्याचा प्रकार। जळगावच्या पाचोरामध्ये उच्चशिक्षित महिलेची 8,50,800 रुपयांची फसवणूक। ऑनलाईन पार्ट टाइम कामाच्या आणि मर्चंट टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली फसवणूक। सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। पोलिसांकडून पुढील तपास। अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातील 73 पदांसाठी भरती प्रक्रिया। 73 जागांसाठी तब्बल 4,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केला। पुढील 4 दिवस उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार। लातूर जिल्हा पोलिसांच्या 46 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात। भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी 213 उमेदवारांचा सहभाग। लातूर विमानतळ दुरुस्त आणि देखभालीसाठी 15 कोटींची तरतूद। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निर्णय। राज्यातल्या प्रत्येक धावपट्टी दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी करणार। शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं वक्तव्य। जळगाव जिल्हा परिषदेने ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात 8व्या क्रमांकाचं स्थान पटकावलं। जळगाव जिल्हा परिषदेने 100 गुणांपैकी 80 गुण मिळवले। रत्नागिरीच्या स्वातंत्र्यवीर वी.दा. सावरकर नाट्यगृहामध्ये 14 फेब्रुवारीला पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांचा नागरी सत्कार सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार करण्यात येणार। महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभागाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन।
पन्हाळा पंचायत समिती निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेसाठी त्रिशंकू परिस्थिती। राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र येत पन्हाळा पंचायत समितीवरती सत्ता स्थापन करणार। शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांची माहिती। इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पदभार स्वीकारला। उदय धातुंडे आणि अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली होती। इचलकरंजी महानगरपालिकेचे नूतन महापौर उपमहापौरांनी पदभार घेताच शहरातील स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली। इचलकरंजी धूळमुक्त करण्याचा आमचा संकल्प, उपमहापौर अनिल डाळ्या यांची प्रतिक्रिया। धाराशिवच्या तुळजापुरात वेश्या व्यवसायाच्या विरोधामध्ये महिला नगरसेविका आक्रमक। नगरसेविका प्रियंका गंगणे यांच्याकडून पोलीस विभागाला निवेदन। वेश्या व्यवसाय बंद नाही झाला तर रस्त्यावरती उतरण्याचा गंगणे यांचा इशारा। स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई देशमुख यांचा सेंद्रिय शेती करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। रासायनिक खतं आणि फवारणी विना सेंद्रिय पद्धतीने शेती करण्यावरती त्यांचा भर असल्याचं या उपक्रमातून दिसून येत आहे। मुंबईच्या ओशिवरामधील सिटी इंटरनॅशनल स्कूल अचानक बंद केल्याचा आरोप। शाळा बंद झाल्याची माहिती मिळताच पालक शाळेबाहेर जमले। याआधी शाळा बंद होणार असल्याची माहिती दिली नव्हती, पालकांचा गंभीर आरोप।